साताऱ्यातील जगप्रसिद्ध कास पठार मे महिन्यामध्येच फुलांनी बहरलंय। सातारी तुरा त्याचबरोबर सोंतरा यासारखी फुलं तिथं फुललेली आहेत। अत्यंत मनोहारी दृश्य सध्या पाहायला मिळते। सोंतारा, भुईकांदा, सापकांदा ही फुलं आता यायची सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। विविध प्रकारच्या जातीची ही छोटी मोठी फुलं सध्या कास पठारावर फुललेली आहेत। गेल्या 8 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आणि आज नेमका पावसाने सातारा जिल्ह्यामध्ये उघडीप दिलेली आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच कास पठारावरती। या कास पठारावरती बघायला गेलं तर मोठ्या संख्येने राज्यभरातून पर्यटक देखील या कास पठारावरती गुलाबी थंडीचा असेल, या आल्हाददायक वातावरणाचा असेल, देखील धुक्याचा असेल, आनंद लुटताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। या कास पठारावरती यंदा मात्र आश्चर्य म्हणजे मे महिन्यामध्येच देखील 4 ते 5 प्रकारची विविध प्रजातीची फुलं देखील उमललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच ही फुलं पाहायला देखील मोठ्या संख्येने पर्यटक राज्यभरातून असतील, देशभरातून असतील देखील ही कास पठाराकडे येऊ लागल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं। एकंदरीतच पाहायला गेलं तर कास पठार असेल, पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, पाटणमधला काही भाग असेल, त्याचबरोबर साडा वाघापूरचा जो उलटा धबधबा आहे तो देखील बघण्यासाठी असेल। त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर कास पठाराकडे संपूर्ण हे पर्यटक येऊ लागल्याने देखील मोठं पर्यटनाचा आनंद लुटताना देखील पर्यटक आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, कास पठार, सातारा। जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार यंदा मे महिन्यातच फुलू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ऊन पावसाचा देखील खेळ या कास पठारावरती पाहायला मिळत आहेत। 4 ते 5 प्रकारची फुलं देखील आता आपल्याला उमलल्याचं पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने पर्यटक कास पठारावरती आल्याचं चित्र आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने पर्यटक या पावसाळी हंगामाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत काही पर्यटक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, कुठून आलात आणि कसं वाटते फिलिंग? आम्ही बँगलोरवरून आलो आहे आणि लोक म्हणतात हा मे महिना आहे। मला तर वाटत नाही हा मे महिना आहे करून, कारण तुम्ही बघतातच आहे किती वातावरण एवढं थंड आहे, म्हणजे अक्षरशः सगळी ढगं खालेली आले आहेत आणि एवढं छान वाटतं आहे। काश्मीर विश्मीर कुठे जायची गरज नाही, सातारला या आणि हे सगळं एकदम मनोरंजक तुम्ही वातावरणचा चांगला हे घ्या। मला एकदम चांगलं वाटतंय आणि हे वाटतच नाही की मे महिना आहे आणि असं वाटतंय की काश्मीरमध्ये चालू भरपूर थंडी आहे। इकडं मला वाटलं फुलं नाही येणार, पण भरपूर सारी फुलं आलेली आहेत। तू काय सांगशील, कसं वाटते? इथं वातावरण चांगलं आहे, थंड आहे, सगळे ढग असे खालती आले, मला मस्त वाटतंय। खूप अशा लहान छोट्या मुलांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर काही पर्यटक अजून देखील आहेत। काय सांगाल, कुठून आलात आणि कसं फील करताय? आम्ही ॲक्च्युली ठाण्यावरून आलो आहे। आम्हाला वाटलं नव्हतं उन्हाळ्याची सुट्टी एवढी छान प्रकारे कारणी लागेल। धरतीवर स्वर्ग अवतरल्यासारखं वाटतंय आणि आत्ता हे जे चित्र मागे पण आपण बघतोय, मला खूप खूप आनंद होतोय। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।